नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं देखील पाण्याखाली. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%वर. नाथसागर जलाशयामध्ये नाशिक विभागातून पाण्याची वेगानं आवक. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 7,000 क्युसेक वेगानं भुगावती नदीमध्ये विसर्ग सुरू. सध्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती. भंडारदरा धरणामधून 23,000 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवरा नदीमध्ये विसर्ग. गेल्या 2 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी. धरणाचे 8 दरवाजे बंद. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिंको धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित. सतत पडणाऱ्या पावसानं धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग. मुळशी धरणामधून 14,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पिंपरी चिंचवडमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी. वर्षाविहाराचा आनंद घेताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी, पोलिसांचं आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये पावसाचा जोर वाढला. रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधत पर्यटकांची भोरमध्ये मोठी गर्दी. पर्यटकांकडून वर्षाविहाराचा आनंद. नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग. विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं वाहण्यास सुरुवात. धबधब्याला रौद्र रूप. बीडच्या परळीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चांदापूर तलाव ओव्हरफ्लो. जीव धोक्यात घालत काही तरुणांची हुल्लडबाजी. अकोल्याच्या पातूरमधील विश्वामित्र लघु प्रकल्प 100% भरला. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यावरून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकमधील नांदूर माध्यमेश्वर धरणामधून 52,308 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू असल्यानं जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार. धुळ्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. भात नदीला मोठा पूर आल्यानं धंदाणे आणि तिसगावचा संपर्क तुटला. शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे हाल. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप. पावसामुळे धरण साठ्यामध्ये मोठी वाढ. पुजारी टोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नंदुरबारमध्ये पावसाची संततधार. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. बीडच्या माजलगाव परिसरामध्ये देखील दमदार पावसाची हजेरी. पवारवाडी, तालखेड, गंगा मसला मंडळामध्ये शेतीपिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून शासकीय मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटना आक्रमक. विराट मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन. साताऱ्याच्या दहिवडीमध्ये तरुणाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या. पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीनं जामीन मिळाल्यानंतर मुलीला त्रास दिला होता. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. डोंबिवलीमध्ये 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मित्राच्या वडिलांकडून अत्याचार. पोलिसांकडून आरोपी धर्मेंद्र यादवला अटक. मानपाडा पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. धाराशिवच्या भूममधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अॅट्रॉसिटी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. 5 आरोपींपैकी 4 अटक तर 1 जण फरार.
नांदेडच्या मानवडीमध्ये नागरिकांचा रास्ता रोको. हिंगोलीकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या ठिकाणी उड्डाणपूल करण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या कारंजातील धानोरा ताथोड ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा ठराव. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते दारूबंदीचा ठराव संमत. वर्ध्याच्या हिंगणघाट एका आठवड्यामध्ये 29,000वर इमारत बांधकाम कामगारांना किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप. 28 ऑगस्टपर्यंत किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप होणार. अमरावतीमधील रहाट गावाजवळच्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं. खासदार बळवंत वानखडे यांचा आरोप. संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी. पुणे जिल्ह्यातील शिरूर भीमाशंकर राज्य महामार्गाची दुरवस्था. महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल. अमरावतीमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात क्रांती ग्रुपचं गांधीगिरी आंदोलन. खड्ड्याची पूजा करत प्रशासनाचा निषेध व्यक्त. हुजूर साहेब नांदेड ते अमृतसर विशेष रेल्वे सुरू. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. पंजाबमधील भाविकांना मोठा फायदा होणार. जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला नागपुरात शोभायात्रा. ढोलताशा आणि वेगवेगळे बँड पथक सहभागी. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदकडून आयोजन. कल्याणमध्ये गोर बंजारा समाजाकडून तीज उत्सव साजरा. हजारो बंजारा समाजाकडून पारंपरिक पोशाख घालत उत्सवात सहभाग.